सर्व शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीबद्दल आज एक आनंदाची बातमी। तर आता कर्जमाफी 2026 नवीन यादी इथे जाहीर झालेली आहे। तर लगेच नाव तपासा, कर्जमाफी जाहीर झालेले कोणकोणते जिल्हे आहेत, त्याचप्रमाणे यादीमध्ये नाव कशा पद्धतीने तपासायचं आहे, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। कर्जमाफी 2026 नवीन यादी इथे जाहीर झालेली आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरबसल्या नाव चेक करून घ्या। तर लाईव्ह तुम्ही इथून चेक करू शकता। तर आता सरकारकडून 2026 मध्ये टप्प्याटप्प्याने याद्या इथे जाहीर झालेल्या आहे। तर आता पीक कर्ज, थकीत नियमित खाते, आर्थिक अडचण, त्याचप्रमाणे यामध्ये नवीन GR ज्या की अपडेट मिळेल, त्याचप्रमाणे यामध्ये नाव नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्यानंतर बँकेशी संपर्क करा, तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तुम्ही त्याचप्रमाणे आधार लिंक तपासा, पीक कर्ज तपशील अपडेट करा। तर या संदर्भात टोटल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम यादीमध्ये जे काही कर्जमाफी संदर्भात जे काही जिल्हे यादीत आहे, तर यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते आपण सर्वप्रथम इथे पाहणार आहोत। अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर। तर आतापर्यंत आपण अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर इथे जिल्हे बघितलेले आहेत। त्यानंतर जे आपण यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या नंतर यामध्ये आपले धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर या सर्व जिल्ह्यांचा समावेश यामध्ये आहे। आपण जिल्ह्यांमध्ये नवीन यादी इथे जाहीर झालेली आहे। त्यानंतर जिथे आपण हिंगोलीपर्यंत झालेलं होतं, त्यानंतर इथे आपण पाहणार आहे नंदुरबार, नांदेड, नागपूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, लातूर, कोल्हापूर, जालना, हिंगोली, जळगाव हे जिल्हे यामध्ये आहे। यामध्ये जर शेतकरी बांधवांना अतिवृष्टी झालेली असेल किंवा पीक मिळालं नसेल, नमो शेतकरी, PM किसान या योजनेचा लाभ मिळत नसेल, तर आता आपण या चॅनलवरती सर्व प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर नाशिक, धाराशिव, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा आतापर्यंत आपले जे काही 30 जिल्हे झालेले आहेत यामध्ये। त्यानंतर जे आपण यवतमाळ, वाशिम, वर्धा, ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश करणार आहोत। तर आता या 36 जिल्ह्यांमध्ये जे काही कर्जमाफीबद्दल अपडेट आलेली आहे, तर आता बरेच जणांचे प्रश्न असतील की इथे जो महत्त्वाचा पॉईंट आहे, यामध्ये यादीत नाव झाल्यानंतर बँक खात्यासमोर त्याचप्रमाणे बँक खात्यात तुम्ही चेक करून घ्यायचे आहे की यादी कशी जाहीर होते। सर्वप्रथम आता यादी जी आहे ती बँक, त्याचप्रमाणे जिल्हास्तरीयवर, त्यानंतर तालुका स्तरावर आणि गावाच्या नुसार यादी इथे अपडेट। थकीत कर्जदार, आधीपासून कर्जमाफी न मिळालेले शेतकरी यामध्ये पात्र आहेत। आणि कर्जमाफ कितीपर्यंत कर्जमाफ होऊ शकते, यामध्ये सरासरी 2 लाखापर्यंत किंवा 2.5 लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते। तर आता कर्जमाफी, कर्ज खात्यात थेट नियोजन, त्याचप्रमाणे जर तुम्हाला पुन्हा कर्ज काढायचे असतील तर तुम्हाला कोणकोणत्या आवश्यक कागदपत्रे यामध्ये लागणार आहे, तर जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या याद्या इथे तुम्हाला बघायला मिळेल। तसेच तुम्ही तुमची यादी चेक करावं। आता बरेच जणांचे दुसरे सुद्धा प्रश्न यामध्ये आहेत। तर यामध्ये महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे, नाव नसेल तुम्हाला काय करायचे आहे, बँक खात्याला लेखी अर्ज द्या। बँकेमध्ये जाऊन तुम्ही एक लेखी अर्ज देऊ शकता किंवा आम्ही या बँकेतून कर्ज घेतलेलं होतं परंतु आमचं कर्जमाफी झालेली नाही, काही अडचण आहे का, काही त्रुटी असेल तर दूर करून द्या। आधार लिंक खाते तपासून घ्या, त्याचप्रमाणे तालुका कृषी अधिकाऱ्यांना भेट द्या। पुढील टप्प्यामध्ये वाट पहा। तर 2026 मध्ये नाव कसे तपासायचे ते सर्वप्रथम आपण इथे पाहणार आहोत। सर्वप्रथम तुम्हाला तुमचं Google Chrome उघडून घ्यायचं आहे मोबाईलमध्ये आणि Google Chromeमध्ये तुम्हाला टाकायचं आहे कर्जमाफी यादी 2026 आणि महाराष्ट्र असं तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। कर्जमाफी यादी 2026 महाराष्ट्र यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट, तालुका, त्याचप्रमाणे गावाची यादी तुम्हाला दिसून जाईल। तर आता कोणत्या वर्षाचे कर्जमाफी ते होणार आहे, 2019 ते 2024 या दरम्यान पीक कर्ज घेतलेलं असेल
तर शेतकरी 31 मार्च 2000 पर्यंत, तर 31 मार्च 2000 पासून तर 31 मार्च 2025 पर्यंत थकीत शेतकरी असलेले चालू रेग्युलर जे शेतकरी आहे, तर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांचा देखील यामध्ये समाविष्ट आहे. तर 36 जिल्हे मधील सर्वांना कर्जमाफी तर आता तसं होणार नाही. जे काही आहे यामध्ये पात्र शेतकरी, तशा शेतकऱ्यांचीच कर्जमाफी इथे होणार आहे. तर सर्व जिल्ह्यांमध्ये समाविष्ट ही योजना आहे, पण वेगवेगळे लाभार्थी या ठिकाणी आहेत. तर आता काही शेतकऱ्यांपासून याच्यातून सुटलेले आहेत. तर आता कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी इथे होणार नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी इथे होणार आहे, हे कधी कळणार तुम्हाला, की आता तुमची कर्जमाफी झाली का? बँकेकडून तुम्हाला SMS येते किंवा जे काही याद्या यामध्ये प्रसिद्ध होईल, तुम्हाला वेबसाईटवरून लिस्ट चेक करू शकता. तर आता पहिला जो टप्पा आहे तो जिल्हा बँक, राष्ट्रीयकृत बँका, त्यानंतर उर्वरित प्रयोजकीय बँक, तर इतर अशा बँकांना अपडेट दिले जाते. तर आता 2026मध्ये टप्प्याटप्प्याने पूर्णच कर्जमाफीबद्दल अपडेट येणार आहे. तर संदर्भात GRसुद्धा आपल्या चॅनलवरती लवकरच आपण अपडेट करणार आहोत. जसं की सहकारी राष्ट्रीयकृत बँक असेल तर यादी थोड्या लवकर किंवा उशिरासुद्धा लागू शकते. दोन्हीचा समाविष्ट आहे. यादी लवकर दिसणार नाही, कधीकधी वेळ लागतो. एकाच कुटुंबातील 2 शेतकरी असतील तर तुम्हाला वेगवेगळ्या कर्ज खाते, वेगवेगळ्या आधार असल्यास दोघांनाही लाभ शक्य आहे. तर एकाच कुटुंबामध्ये जर एकाच आधारावर जर तुम्ही दोघांनीही कर्ज घेतलेलं असेल एका सातबाऱ्यावर, तर यामध्ये महत्त्वाचा पॉईंट असा आहे की आता तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊनसुद्धा चेक करू शकता तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही. अपडेट झालेली आहे कर्जमाफी संदर्भात, लगेच तुम्ही तुमच्या यादीमध्ये नाव आहे की नाही हे चेक करून घ्या. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.